विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम वसुदेवसुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमं वन्दे परमानन्दमाधवम्। अर्जुन उवाच संन्यासस्य महाबाहो तत्त्वमिच्छामि वेदितुम् त्यागस्य च ऋषिकेश पृथक् केषु निषूदन संन्यासस्य महाबाहो तत्त्वमिच्छामि वेदितुं त्यागस्य च ऋषिकेश पृथक् केषि निषूदन। संन्यासस्य महाबाहो तत्त्वं इच्छामि वेदितुं त्यागस्य च ऋषिकेश पृथक् केशी निषूदन असे पद आहेत. ए दत्तू, याला क्लिअर नाही झालं गडे. हरिओम हरिओम थोडंसं क्लिअर कर बरं त्याला. अन्वय असा आहे, महाबाहो ऋषिकेश केशी निषूदन संन्यासस्य त्यागस्य पृथक् वेदितुम् तत्त्वं वेदितुम् इच्छामि. हां बरं आहे आता, छान आहे आता. अर्थ असा आहे, हे महाबाहो महांतं बाहो यस्य सः महाबाहो. महान आहेत बाहू ज्याच्या, असा त्याला म्हणतात महान बाहू. असा ऋषिकेश जो अंतर्यामी आहे. ऋषिकेश असं पृथक केशी दैत्याचा नाश करणारा असा 2-3 विशेषण दिलीत. त्याचं नंतर सांगतो तो. 3 विशेषण देऊन भगवंतांनी या ठिकाणी आपल्या अर्जुनाने असा प्रश्न केला आहे, संन्यास आणि त्याग याचं पृथक स्वरूप असं जे तत्व आहे ते तत्व मी जाणण्याची इच्छा करीतो, असा श्लोकाचा सरळ अर्थ आहे. थोडक्यामध्ये अर्जुन म्हणतो, देवा त्याग आणि संन्यास या 2 शब्दाचं पृथक्करण, या 2 शब्दाचं रहस्य मी जाणण्याची इच्छा करीतो, असा सरळ अर्थ आहे. तर आज या ठिकाणी 18व्या अध्यायाला प्रारंभ होत आहे. 18वा अध्याय याला कलशाध्याय असं म्हणतात. 18वा अध्याय हा एक सार रूपाने एक स्वतंत्र गीताचा असते. याला कलशाध्याय म्हणतात. सार अध्याय तात्पर्य, संपूर्ण गीतेचं तात्पर्य सांगणारा अध्याय आहे म्हणा, किंवा कलश अध्याय म्हणजे हे ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलं, जसं संपूर्ण मंदिर झालं आणि मंदिरावर शेवटचा कलश असतो, त्याप्रमाणे 18वा अध्याय हा कलशवा अध्याय आहे. हा त्याला काय म्हणतात, एक अध्याय गीता आहे, कलश अध्याय आहे, सार आहे, फल अध्याय आहे, असे याचं अनेक रूपाने वर्णन केलं आहे. एकूण जेवढे विषय गीतेमध्ये सांगितले, 2ऱ्या श्लोकाच्या 11व्या श्लोकापासून आरंभ झाला गीतेला, आत्तापर्यंत अनेक प्रकारचे सर्व विषय, कर्म असेल, उपासना असेल, योग असेल, भक्ती असेल, संत महात्म्यांचे वर्ण असतील, ज्ञानाचा असेल, कर्मठाचा असेल, भक्तांचा अनेक विषय हाताळलेले आहेत.
आणि त्या अनेक विषयांचा सार पुन्हा या ठिकाणी 18व्या अध्यायामध्ये सांगायचा आहे. असा 18वा अध्याय आहे. तर मागच्या अध्यायामध्ये 17व्या अध्यायामध्ये भगवंतांनी आपल्याला वर्णन करून सांगितलं. काय काय सांगितलं 17व्या अध्यायामध्ये? 17व्या अध्यायाची मांडणी फार सुंदर आहे. त्याच्यामध्ये सुटेबल विषय आहे, ते काही डोक्याला ताण देणारे विषय नाही. म्हणजे थोडक्यात त्याला म्हणतात त्रिविधता. पहिली 3 प्रकारची श्रद्धा सांगितली, 3 प्रकारचे आहार सांगितले, 3 प्रकारचे यज्ञ सांगितले, 3 प्रकारचे तप सांगितले, 3 प्रकारचं दान सांगितलं आणि 3 प्रकारचे कर्मी सांगितले. म्हणजे जे असे हे काय त्याला म्हणतो श्रद्धावान असेल, आहार करणारे असतील, यज्ञ करणारे असतील, तप करणारे असतील, दान करणारे असतील, असे हे 3 करून असे सगळ्याचे अशी मांडणी केली आहे. ते सगळं ते सांगायचं आहे का? तो 2-3 श्लोक राहिले ते नंतर जा. आणि आज या 18व्या अध्यायामध्ये तेच रूप आपल्याला पुन्हा वेगळ्या रूपाने सांगायचं. तर या ठिकाणी या पहिल्या श्लोकामध्ये भगवान अर्जुन म्हणतो, देवा संन्यास आणि त्याग हे 2 शब्द आहेत. ह्यात मला ह्या 2 शब्दाचा अर्थ 2 शब्द नको सांग. 2 शब्द म्हणजे मला 2 शब्द कळायचे असं नाही. त्या शब्दाचा अर्थ सांग असं नाही. तर काय सांगतो, त्या शब्दातलं तत्व सांग. आणि त्यापेक्षा त्या 2 शब्दातलं जे रहस्य आहे, त्यातला जो भाव आहे, तो भाव मला सांग. कारण मला संशय तयार झाला. ज्यावेळी जिज्ञासा निर्माण होते त्या कालामध्ये त्या जिज्ञासाला पाठीमागे शंका संशय असावा लागतो. मग ते ज्ञातून इच्छा जिज्ञासा जाणण्याची इच्छा असते. त्या कालामध्ये वेदांत शास्त्राची सुरुवातच अशी झाली आहे. अर्थात ब्रह्म जिज्ञासा म्हणजे ब्रह्म जाणण्याची इच्छा. जिज्ञासा करावी, जिज्ञासा असावी. आणि जिज्ञासा होण्याकरता त्याला पहिला संशय शंका आली पाहिजे. हे काय आहे? मग अर्जुनाची पहिली शंका आहे. म्हणजे या ठिकाणी त्याची जिज्ञासा ही गोष्ट प्रतिपादन करायची आहे. तसं या श्लोकामध्ये पहिली गोष्ट 3 प्रकारचे विशेषण दिले आहेत. पहिलं विशेषण आहे महाबाहो, दुसरं विशेष आहे ऋषिकेश आणि तिसरं विशेष आहे काय ते केशी निषूदन. हे 3 विशेषण दिले. ह्या 3 विशेषणाचं म्हणजे याचा अर्थ अत्यंत अनुराग. अत्यंत अनुराग. या ठिकाणी कोणतंही विशेषण घेऊन उच्चार केला जातो. लग्नामध्ये लोकांना घेऊन नाव घ्यायची पद्धत असते. बायको नाव घेते का नाही? मग आता ते जितकं प्रेम मोठं असेल तितका लांबलंच उखाणा असतं. जितकं प्रेम कमी असतं तितका आपला उखाणा असतो. आणि जिथं प्रेमच नसतं तिथं डायरेक्ट शरदन मिलन जाण का असं काहीतरी लगेच डायरेक्ट नाव असतं. म्हणजे याचा अर्थ अनुराग जिथं असतो तिथं विशेषण येतात, तिथं वर्णन येतं. आणि म्हणून अर्जुनाने जे भगवंताला विशेषण दिले आहे त्याची दोघांची पलटी आहे. दोघांची आपण पाहिलं ना तर भगवान कृष्ण जसं बोलले तसं अर्जुन बोलला आहे. भगवंताने अर्जुनाला महाभाऊ बाहो असं अनेक ठिकाणी विशेषण दिलं आहे. महाभाहो, पुरुषर्षभ, भरतर्षभ, पुरुषोत्तम. अर्जुनाने हे सगळे विशेषण भगवंताला दिले. आणि भगवंताने सुद्धा हेच विशेषण अर्जुनाला दिले आहे. म्हणजे भगवंताच ऐकून अर्जुन बोलतोय, अर्जुनाचं ऐकून भगवान बोलतोय हे काय आपल्याला अंदाज नाही. पण त्यांनी एकमेकाला विशेषण हे दिले असे हे विशेषण. तर हे विशेषण दिले तर त्या विशेषणाचं तात्पर्य असं आहे. महाबाहो या म्हणण्यामध्ये काय सांगितलं आणि ऋषिकेश या म्हणण्यामध्ये काय सांगितलं आणि केशी निषूदन या म्हणण्यामधलं तात्पर्य काय आहे? तर केशी नावाचा दैत्य आहे, त्याचा नाश करणारा हा भगवान आहे म्हणून त्याला केशी निषूदन असं म्हणतात. म्हणजे थोडक्यामध्ये
दैत्याचा विनाशक आहे. म्हणजे मी आता तत्वज्ञान ऐकणार आहे. जे बाह्य सर्व उपद्रव आहे त्या सर्व उपद्रवाचं संरक्षण करणार आहेस तू, म्हणून हे विशेषण वापर. बाह्य उपद्रव आणि आंतर उपद्रव, दोन प्रकारचे उपद्रव असतात. माणसाचं जीवन जगत असताना, प्रपंच करत असताना, परमार्थ करत असताना, परमार्थाचे अंतर्भूत साधना करत असताना हे उपद्रव काही कमी होत नाही. राजा असला तर हे दोन उपद्रव असतात, भिकारी असला तर दोन उपद्रव असतात, साधू असला तर काय दोन उपद्रव असतात. हे उपद्रव कोणता चुकत नाही. कोणते? आंतर उपद्रव आणि बाह्य उपद्रव. बऱ्याच वेळा बाह्य उपद्रव देश, काळ आणि व्यक्ती अनेक प्रकारचे बदलत राहतात. पण त्याला आंतर उपद्रव हे बदलत नाही. आंतर उपद्रव जे असतात ना ते ठराविक आहे. काय ते ठराविक? एक मुख्य एकच आहे, त्याला म्हणतात काळ. आणि त्याचे दोन मित्र आहेत, काळ, क्रोध आणि लोभ. आणि त्यांच्या पोटाने द्वेष, मत्सर, असूया वगैरे वगैरे भरपूर येतात. पण हे आंतर उपद्रव करणारे आहे. आणि बाकीचे देश, काल आणि व्यक्ती या तीन गोष्टी उपद्रवित असतात. आता दुपारच्या उष्णतेचा उपद्रव एवढा आहे, तो हवा उपद्रव असतो. याला म्हणतात कालाचा उपद्रव. काही ठिकाणी देशाचा उपद्रव असतो, तो देशात उपद्रवी असतो. खूप डास असतात. तुम्ही आता कोकणात गेले पावसाळ्यामध्ये, त्या माणसाला काही श्वास घ्यायला पण जागा नसते. इतकं धपाधप पाऊस पडतो, बाहेरचा पाऊस, आत पाऊस, पुढे पाऊस, सगळं पाणी पाणी. ते देशामध्ये काही असं काही देशात काही असतं, काही कालात उपद्रव असतो आणि काही व्यक्तीचा, वस्तूचा असा उपद्रव असतो. हे सगळे बाह्य उपद्रव असतात. आणि ते बाह्य उपद्रव निवारणार्थ भगवंताने केशी निषूदन हे विशेषण भगवंताला, अर्जुनाने भगवंताला दिलेलं आहे. आणि ऋषिकेशाचा काय? आंतर सुरक्षा, आंतर उपद्रव दूर करण्याकरता ऋषिकेश हे उपद्रव या ठिकाणी विशेषण दिलेलं आहे. आणि महाबाहो हे विशेषण सर्वसमर्थ. महाबाहो याचा अर्थ देवा तू सर्वसमर्थ आहेस, तू सर्वज्ञ आहेस, सर्वतंत्र स्वतंत्र असा आहेस. तुला आमच्याकडून ज्ञान ऐकायचं म्हणून सांगायचंय असं नाही, तर तू वेद निर्माता आहे, वेद करता आहे, ज्ञान सांगणारा आहेस. आणि म्हणून इतका तू सर्व समर्थ आहेस, तू महाबाहुत्व आहेस. तू माझी शंका दूर कर, आम्हाला या दोन शब्दाचं पृथक करून सांग. असे हे तीन विशेष देऊन अर्जुनाने भगवंताचा गौरव केला. थोडक्यात म्हणजे सर्व महाबाहू म्हणजे सर्व शक्तिमान. आणि ऋषिकेश अर्थात सर्व अंतर्यामी, आपलं सर्व आंतर उपद्रव निवारण. आणि ऋषिकेश याचा अर्थ सर्व दोष निवारण, सर्व दोष निवारण, बाह्य सर्व दोष निवारण, असे हे तीन विशेषण दिलेले आहेत. तर या ठिकाणी विषय आपला चालला आहे संन्यास आणि त्याग. या श्लोकाचा अर्थ एवढाच आहे, देवा संन्यास म्हणजे अर्थ काय? टाकण्यास अर्थ आहे. आणि त्याग याचा अर्थ काय? टाकण्याचाच अर्थ आहे. आणि दोन्ही शब्द सारखेच आहेत. हे दोन शब्द जर सारखेच आहेत तर या दोन शब्दाचा अर्थ काय आहे? जसा घट आणि पट. घट हा शब्द वेगळा आहे, त्याचा अर्थही वेगळा आहे. पट हा शब्द वेगळा आहे, त्याचा अर्थही वेगळा आहे. थोडक्यात हे पद दोन आहे, शब्द दोन आहे आणि त्याचा अर्थ भिन्न आहे. मग तसं आहे का? संन्यास आणि त्याग हे दोन पद आहेत आणि ते दोन अर्थ आहेत असं आहे का? किंवा आपण त्याला काय म्हणतो? ब्राह्मण आणि विप्र. विप्रेचा अर्थ काय? ब्राह्मणाचा अर्थ काय? विप्र. शब्द दोन आहे पण अर्थ मात्र संन्यास आणि त्याग, विप्र आणि ब्राह्मण असे दोन पद असून अर्थ एकाच जातीचे वाचक नाही. मग तसं संन्यास आणि त्याग हे पद, शब्द जरी दोन असते, पद जरी दोन असते
ते एकाच अर्थाचे वाचक आहे तर भिन्न अर्थाचे बोधक आहे. भिन्न अर्थाचे बोधक असतील तर ते पण सांग आणि एक अर्थ बोधक असतील तरी ते पण तू सांग. कारण या दोन शब्दाचा गोंधळ संन्यास संन्यास शब्दाचा अर्थ सम्यक न्यास हा योग्य रीतीने टाक आणि त्यात उघडत आहे. त्यात म्हणजे टाकणे हे त्याग हे दोन शब्द सारखेच वाटतात आणि म्हणून मला ती थोडीशी शंका येते. आता त्याचं विवेचन जर करायचं ठरलं, शब्द कळणं वेगळं असतं, अर्थ कळणं वेगळं असतं आणि अर्थातलं तत्व कळणं वेगळं असतं आणि तत्वापेक्षा त्यातलं रहस्य कळणं अजून वेगळं असतं. आता तुम्हाला संन्यास शब्द सांगितला, संन्यास शब्द सांगितला पण संन्यास शब्द कसा आहे हे बघा. पहिल्याचं सम, नंतर आहे त्याची नी आणि नंतर आहे असं धातू. मग संन्यास म्हणजे काय? पहिली गोष्ट सम उपसर्ग आहे, नी उपसर्ग आहे आणि असं धातू आहे आणि म्हणून संन्यास शब्द झाला. आता यातलं काय कळलं? फक्त त्या शब्दाचं व्याकरण कळलं, शब्दाचं काय कळलं? व्याकरण कळलं. आणि संन्यास शब्दाचं काय? संन्यास, संन्यास म्हणजे टाकणे. आता काय कळलं? पहिली गोष्ट शब्दातलं व्याकरण कळलं, मग काय शब्दाचा अर्थ कळेल का? नाही. आता संन्यास शब्द समजला पण संन्यास शब्दाचा अर्थ काय? मग टाकणे. मग टाकणे म्हटलं तर शब्दाचा अर्थ समजला, शब्दही समजला, शब्दाचा अर्थही समजला, पण तो अर्थ अचानक आकाशातून टाकणे असं नाही ना, असं नाही होत ना. कशाला संबंधित केली का ते? कशात संबंधित केलं ना ते, तसं एकदम टाकणे असं कसं काय होते? म्हणजे याचा अर्थ काही पदाचा अध्यास करून मग ते पद क्रियापद वापरले जातात, त्याच्याशिवाय त्याचा अर्थ लागत नाही असं आहे. म्हणजे अचानक घेऊन आपण एकच शब्द एखाद्या माणसाला जर बोललो त्याला काय माणसाचा अर्थ नाही कळत. एकच शब्द बोलून त्याला काय करणार नाही. रस्त्याने भेटला का वांग खाल्लं, त्याला काहीच नाही कळायचं. वांग खाल्लं का तुम्ही मला काही जेवलं म्हणून विचारतो तू का तुझी वांगी चोरले म्हणून विचारतो तू, असं काय होत नाही. त्याचा अर्थ मग त्याला त्या शब्द उच्चारण्यातला शब्द असला तरी त्या शब्दातला अर्थ नेमकं कशाला जोडायचा, तर त्यातलं तात्पर्य काय, त्यातला भाव काय, त्यातलं रहस्य काय, त्यातलं तत्व काय. म्हणून मला संन्यास शब्द सांगू नको, संन्यास शब्दाचा अर्थही सांगू नको. संन्यास शब्द आणि त्याग शब्द या दोन शब्दातलं मूळ तत्व काय आणि कशाशी जोडायचे तुला हे मला तू समजून सांग, असा या श्लोकाचा अर्थ आहे. आणि म्हणून जसे दोन पद आहेत, ब्राह्मण आणि विप्र, हे पद भिन्न असले तरी एक जातीचे वाचक आहेत. घट आणि पट हे पद भिन्न आहेत आणि भिन्न जाती वाचक आहेत, भिन्न अर्थाचे वाचक आहेत. तसे हे दोन पद आहेत का एकाच जाती वाचक एकाच अर्थाचे बोधक असे हे दोन पद आहेत. या दोन पदाची आज्ञाला शंका आली आणि त्यामुळे या शब्दांचं मला शब्द नको सांगतो, मला त्या मुळात त्या दोन शब्दाचं स्वरूप, त्या दोन शब्दाचं रहस्य आणि दोन शब्दाचं तत्व हे काय आहे मला असं सांग. असे अर्जुनाला शंका आली. अशी ही पहिली श्लोक या श्लोकामध्ये भगवंतांनी आपला अर्जुनाने संशय व्यक्त केला आहे. दुसऱ्या श्लोकामध्ये आता अर्जुनाचा प्रश्न आहे. प्रश्न केल्यानंतर उत्तर तर द्यावं लागतं आणि उत्तर द्यायचं जर ठरलं तर मग कोणताही उत्तर तोंडाने उत्तर देऊन चालत नाही, त्याकरता समर्पक उत्तर द्यावं लागेल. मग भगवान या ठिकाणी उत्तर द्यायला लागले. भगवान म्हणतात श्री भगवान वाच काम्यानां कर्मणां न्यासम् काम्यानां कर्मणां न्यासम् संन्यासं कवयो विदुः संन्यासं कवयो विदुः सर्वकर्मफलत्यागं
फलत्यागं प्राहुस्त्यागं विचक्षणः प्राहुस्त्यागं विचक्षणाः कर्म्याणां कर्मणां न्यासं संन्यासं कवयो विदुः सर्वकर्मफलत्यागं प्राहुस्त्यागं विचक्षणाः श्री भगवान उवाच श्री भगवान बोलते हवे अर्जुनाची शंका सांगायला लागली. काम्यानां कर्मणां संन्यासं संन्यासं कवयः विदुः सर्वकर्म फलत्यागं प्राहुस्त्यागं विचक्षणाः. हा 4 वाकला तिकला श्लोक नाही, सरळ आहे. वरची ओळ सगळी सरळच आहे, अन्वय करायची गरज नाही. तर काम्यानां कर्मणां न्यासं संन्यासं कवयः विदुः. तर काम्यानां कर्मणां जे काम्य कर्म आहे ते काम्य कर्म सर्व टाकणे याला काय म्हणतात? संन्यास असं म्हणतात. असं काही कवींचं मत आहे, असे काही लोक म्हणतात. काय म्हणतात काही लोक? जे काम्य कर्म आहे ते काम्य कर्म टाकणे याला संन्यास असं म्हणतात. संन्यास आणि त्याग याचा विभाग करून सांगायचा ना, तर भगवान म्हणतात काही लोकांचं मत असं आहे. लोक म्हणजे याचा अर्थ कोणते नाही, कोण कवयः. कवयः याचा अर्थ अत्यंत विद्वान असणारे कवी, ग्रंथ रचयिते, मोठमोठे शास्त्रकार, त्यांचं म्हणणं असं आहे काम्य कर्माचा त्याग, काम्य कर्माला न्यास, काम्य कर्म टाकणे यालाच म्हणतात संन्यास, असं काहींचं मत आहे. आणि काहींचं मत काय आहे? तर काहींचं मत आहे सर्व कर्म फलत्यागं, कर्म न टाकता सर्व कर्माचा फलत्याग करणं त्याला ते त्याग आहे असं त्याला म्हणतात. त्याग असं विचक्षणः असे उत्तम दृष्टी विशेष चक्षुवान, विचक्षणाचा अर्थ विशेष चक्षुवान, विशेष चक्षुवानाचा अर्थ विशेष चक्षुचा अर्थ दृष्टी. चक्षु याचा अर्थ आहे दृष्टी आणि दृष्टी शब्दाचा अर्थ आहे दृक्दृष्टी आणि दृष्टी शब्दाचा अर्थ आहे ज्ञान. विशेष प्रकारचं ज्ञान ज्यांच्याकडे आहे, विशेष प्रकारचे ज्ञानवान जे आहे त्याला म्हणतात विचक्षणाः. आणि असे विशेष प्रकारचं ज्ञान ज्यांच्याकडे आहे असे ज्ञानी त्यांचं म्हणणं आहे सर्व कर्म टाकू नका, सर्व कर्माच्या फलाचा त्याग करणं याला ते त्याग असं म्हणतात. समजलं? हो. तर त्याचा विस्तार काय? तर याचा अर्थ काम्यानां कर्मणां. तर काम्य कर्म असतं ते काम्य कर्म म्हणजे नेमकं काय? थोडक्यामध्ये कामनेने केले कर्म आपण त्याला काय म्हणतो ते काम्य कर्म हा सकामता. पण त्या सकामतेत थोडक्यात ते रजगुणी कर्म. सकामतेचे अनेक प्रकार असतात. सकामतेचे थोडक्यात अपेक्षेने केले, कामनेने केले जे कर्म असतात ते सकाम कर्म असतात. तर त्या ठिकाणी जसं आपण त्याला म्हणतो स्वर्ग प्राप्ती करता, संसार प्राप्ती करता, रोग निवृत्ती करता, संकट निवृत्ती करता, काही निवृत्तीचे असतात तर काही प्राप्तीचे असतात. संसारातले भोगाच्या प्राप्ती करताही काही कर्म सांगितले नाही, काही रोग निवृत्त करता सांगितले नाही, काही संकट निवृत्त करता सांगितले, काही शत्रू मारण्याकरता सांगितले, त्याच्याकडे सांगितले, काही पुत्र प्राप्ती करता सांगितले. म्हणजे काय म्हणते हे काम्य कर्म. कर्म याचा अर्थ नित्य, नैमित्तिक, काम्य आणि प्रायश्चित्त किंवा निष्ठय ही गोष्ट. कर्माचे 2 प्रकार असतात, विहित आणि निषिद्ध. आणि
विहितातले 4 प्रकार असतात. तर त्या विहित कर्मापैकी जे नित्य नैमित्तिक आहेत ते नित्य नैमित्तिक कर्म काही त्याचे नाही. तर त्यातले जे तिसरं आहे काम्य कर्म, तर ते काम्य कर्म त्याचे आणि ते कोणते पहिले सांगतो तुम्हाला वरचेवर. जे काम्य कर्म आहे ते काम्य कर्म आहे ते काम्य कर्म टाकावं. म्हणजे याचा अर्थ जे कामनेने युक्त असतात, थोडक्यात एक अमुक फळ देणारं कर्म असतं आणि मग त्याकरता विशेष प्रकारचा संबंध ठेवून कर्म केले असतात. त्याचं खूप मोठं वर्णन आहे, तो तुम्हाला सांगतो. म्हणजे थोडक्यात पुढं विहीर बांधून देणं, तलाव बांधून देणं, कोणता काय म्हणतो घरं बांधून देणं, काय पानपोळी करणं, भोजनानंतर काय म्हणतात ते अन्नछत्र चालवणं, असे जे असतात ते असं हे करणं. मग आता ते काहीतरी अपेक्षित केलं जातं. पुत्र कामेष्टी यज्ञ असतो, शेण याग असतो, पुत्र कामेष्टी असतात, अशी खूप मोठी त्यांची यादीची असतात त्या कर्माची. तर असे जे विहित कर्म आहेत, आपल्या सकाम कर्म आहेत, तर ते सकाम कर्माचा त्याग करणं याला ते संन्यास असं म्हणतात. सकाम कर्माचा त्याग करणं, तुम्ही सकाम कर्माचा त्याग करावं आणि असे कर्म ते कर्म टाकायचे म्हणजे फलासह टाकायचं. त्याचं फक्त व्हायचं काही कामच नाही, कर्मच टाकलं फलच पुढं पोचण्याचं. आणि म्हणून असे कर्म जर टाकले तर मग इष्ट पूर्त दत्त वगैरे असे काही कर्म असतात. तर आणि जर ते केलं, तुम्ही जर केलं तर मग त्याचं फळ हे तुम्हाला मिळणार. मग ते भगवान तुम्हाला काय बांधून भोग देणार ना ते. त्यापेक्षा तुम्ही सकाम कर्म केली, तुम्ही हो म्हटलं, तुम्ही नाही म्हटलं तरी तुम्हाला ते भोग देते. त्यापेक्षा मग तुम्ही सकाम कर्मी हे करूच नाही. त्याला काहीतरी मुळातच टाकून द्यायला, मग त्याला म्हणतात संन्यास. आणि दुसरा भाग आहे, आता त्या खालच्यातले 2 प्रकार आहेत. विचक्षण काय म्हणतात, ज्ञानी काय म्हणतात, काय त्यांचं म्हणणं असं आहे, कर्म करावे, सगळे कर्म करावे, त्याच्या फक्त फलाचा त्याग करावा. त्याचं काय करावं, फक्त फलाचा त्याग करायचा. मग त्याला त्याग असं म्हणतात. तुम्ही काम्य केले काय आणि विहित केले काय, नित्य नैमित्तिक कर्म केले काय, त्याच्या फक्त फलाचा त्याग करायचा, त्याला त्याग असं म्हणतात. असं एक मत आहे. दुसरं मत असं आहे की काम्य कर्म करूच नाही, फक्त ते नित्य नैमित्तिक कर्म करायचे. आणि नित्य नैमित्तिक कर्म करायचे पण ते कसे करायचे, ईश्वरार्पण बुद्धीने करायचे, निष्काम बुद्धीने करायचे. पण नित्य कर्म काय, गंगा स्नान, देवपूजाने गंगा स्नानाला म्हणजे काय म्हणतो जप आला, तप आलं, हे सगळं जे असतं नित्याच्या कर्मामध्ये, नैमित्तिक कर्मामध्ये, विचारसागरामध्ये गेले तुम्हाला ग्रहामध्ये नैमित्तिक कोणते असतात ते ग्रहणाचे काळ आहे. ग्रहणाचे काळ पर्व काळाने ग्रहण आलं, पितृउपदेशाचं काय श्राद्ध झालं, तीर्थस्नान वगैरे आलं. थोडक्यात निमित्ताने प्राप्त होणारे त्याला म्हणतात नैमित्तिक कर्म. आणि नित्याचे जे कर्म आहेत, होम हवन पूजन दान कर्म, स्नान कर्म, जप कर्म, हे सगळे काय, हे सगळे नित्य कर्म. हे नित्य नैमित्तिक कर्म मात्र टाकून चालणार नाही. तर नित्य नैमित्तिक कर्म करायचे. ते काय करायचे, अंतकरण शुद्धी करायचे. आणि ते कसे करायचे, पण निष्काम बुद्धीने करायचे. ते कर्म करायचे आणि त्याचं फळ टाकलं त्याला त्याग असं करायचं. नित्य कर्म करायचे पण त्याचं फल त्याग करायचा, त्याचं नाव त्याग आहे. आणि वरचं सांगितलं ते कर्मच टाकून घ्यायचे. 2 प्रकारचं सांगितलं का, खालचं कर्म करायचं, फलाचा त्याग करायचा, आणि वरचं कर्मच टाकून घ्यायचं, त्याला संन्यास असं हे मत सांगितलंय भगवंतांनी. काहींचं मत अजून भगवंतांनी स्वतःचं मत मांडलेलं नाही. संन्यास कशाला म्हणतात आणि त्याग कशाला म्हणतात, हे शब्द 2च आहेत. भल्याचं डोकं खातात, विचित्र शब्द आहे. संन्यास म्हणजे टाकणे, त्याग म्हणजे टाकणे, दोन्ही सारखेच. पण त्याचं ते रहस्य लक्षात येत नाही. अर्जुनाचा प्रश्न बरोबर आहे ना. आणि म्हणून 2 गोष्टी आहेत, सकाम कर्म मुळा सगळं
करूच नाही याला म्हणतात संन्यास. आणि बाकी नित्यनैमित्तिक कर्म हे जरूर करावे, त्याच्याशिवाय अंतःकरण शुद्धी होणार नाही. फक्त ते निरपेक्ष बुद्धीने करावे, त्याच्या फलाचा त्याग करावा, याला म्हणतात त्याग. समजले का? एक लक्षात आता. आता हा प्रश्न कोणाशी येतो? हा जो कर्माधिकारी आहे त्याच्याविषयी. जे ज्ञानी पुरुष आहे त्यांचा काय प्रश्न आहे? जो ज्ञानी पुरुष असतो त्याला कर्माचा, कारण जो करताच नाही, जो मुळात अकर्ता आहे, म्हणजे अकर्ता आहे, अभोक्ता आहे, असंसारी आहे, ज्याचं जीव ब्रह्मज्ञ ज्ञान झालेलं आहे, त्याला कर्म, करण, कर्ता, कर्मफल याचा कोणताही संबंध येत नाही. हा विषय चाललाय हा कर्माधिकारी पुरुषाचा. मोक्ष जरी असला तरी तो कर्माधिकारीच आहे, आणि मोक्ष जरी नसला तरी तो भोगी असला तरी तो कर्माचाच अधिकारी आहे. भोगी असेल तो सकाम कर्म करतो, तो कर्माचा अधिकारी आहे. आणि मोक्ष हा भोगी नसला, त्यागी असला, पण काम्य कर्म जर तिने टाकलं तर अजून करता करण काय काय करता कर्म करणे हे सगळं त्याच्याकडे आहे. त्यामुळे त्याने नित्य नैमित्तिक कर्म हे जरूर केलेच पाहिजे. त्याच्याशिवाय अंतःकरण शुची होत नाही. अंतःकरण शुची होण्याकरता तुमच्याकडे दुसरं कोणतं साधन नाही. म्हणून वेद बोधित, वेद विहित त्याने निष्काम कर्म जरूर करावे, निष्काम उपासना जरूर करावी. करण्याचं तात्पर्य असं आहे. म्हणून दोन भाग तुम्हाला मी सांगितले. म्हणजे थोडक्यात सर्व कर्म त्याग, काम्य कर्मासाठी सर्व कर्मच टाकावे, त्याला संन्यास म्हणतात. आणि जेवढे विहित कर्म आहेत ते जरूर करावे, मग त्याने त्याचा फल त्याग करावा. दुसरी गोष्ट त्याचा संग त्याग करायचा, तिसरी गोष्ट त्याची आसक्तीचा त्याग करायचा आहे. आणि थोडक्यात त्यात फल नाही टाकायचं, फलाशा टाकायची. इतकं बारीक ग्रंथ करणे चिंतन केले. मग त्याग फलाचा त्याग करायचा म्हणजे काय करायचा? फलाचा त्याग करायचा याचा अर्थ फल, कर्मापासून मिळणाऱ्या फलाचा जो संग आहे. कर्म तर करायचे आणि कर्म करून कर्म तर टाकता येत नाही. आता इतकं याचं इतकं अवघड आहे. तुम्हाला असं म्हणायचं आहे, पाणी घ्या पण पाण्यातला ओलावा घेऊ नका, ओलावा टाका. असं आहे. म्हणजे ऊन घ्या पण त्यातली उष्णता घेऊ नका, अशातला प्रकार आहे. मग तसं ते करता येत नाही ना. मग ते इथं समजूत आहे. तर ते फल आणि कर्म याचा जो संग आहे, तीन गोष्टी येतात. काय? कर्म आहे, त्याला त्या कर्माचं एक फल आहे, आणि त्या फलाची अपेक्षा करणारा आणि त्या फलाचा कर्माचा करता, या दोन गोष्टी कोणाच्या असतील? त्या कर्त्याच्या असतील ना. कर्म कोण करतो? पुरुष करतो. आणि त्या कर्माची फलाची अपेक्षा कोण करतो? पुरुषच करतो. मग कर्म कोणाच्या संबंधित आहे? ते इंद्रियाच्या संबंधित आहे. आणि फल कोणाच्या संबंधित असतं? ते वृत्तीच्या संबंधित असतं. मग ते फल वृत्तीच्या संबंधित असतं. त्या काळात त्या फलाचा वृत्तीच्या दोघांचा मधला जो संग असतो तो न कळणार असतो. फल नको टाकू, फलाचा संग जर टाकला तर फल टाकायचं परत हे राहत. आणि म्हणून फलाचा संग टाक. आता फलाचा संग जरी टाकला तर त्याच्या पलीकडे बाहेरच्या आशा असते. काय? त्याला फलाशाची म्हणतात ना. मग फलाशा टाकली तू, पण मी फळ टाकलं, हे जे संस्कार शिल्लक राहतील ना ते पण तुला बाधक होतील ना. मग त्याकरता फला अपेक्षित फलक टाकलं, फलाचा संगही टाकला, फलाची आसक्ती टाकली, पण फल टाकलं ही सर्व संस्कार जे तुझ्याकडे शिल्लक राहतील ते संस्कार पण नको ठेवू नको. याला म्हणतात ते फला आशा सहित टाक. फलाचा त्याग याचा अर्थ संग सहित, संबंध सहित, आशा अपेक्षा सहित, फलापेक्षा सहित, आशे सहित त्याग कर. याला म्हणतात खरा फलाचा त्याग. आता ती काय गोष्ट मोठी कठीण आहे, इतकी सहजासहजी
आता तुम्ही पवार साहेबांचे चालले पुढं हिमालयात केदारनाथला जायचे, बद्रीनाथला जायचे, गंगोत्रीला जायचे, यमुनोत्रीला जायचे. काय जायचं कशाला जायचं? तिकडे जायचं म्हणजे आपले सगळे स्नान झाले पाहिजे आणि पुण्य झालं पाहिजे. आता हे सगळं गट काढायचं कसं काय ते पुण्य? तिथे गेलं गंगे स्नान करायला नुसते जर हातपाय त्याची भावनाच नाही राहायची मग गाय बनवायचं काय प्रगतीला असेल बंद भाषा तरी पुढं त्याच्यामध्ये त्याचं काय अपेक्षा त्यात इतके जोडले नाही की गंगेत उतरले होते अशी अपेक्षा काय होती की माझं पाप जाऊ दे मला पुण्य होते माझ्या इथे. रोज भगवंताची पूजा करायला पूजा करता करता काय अपेक्षा होती भगवान प्रसन्न झाला पाहिजे पुण्य तर आलं पाहिजे इथे येते का नाही ते एक प्रकारचा फरक असतं ना निरपेक्ष होती. मग त्याच्यावर काय ते सगळ्यात महत्वाचा मंत्र आहे स्नान करा पूजन करा तीर्थयात्रा करा कृष्णार्पणम नमस्तु. हे ईश्वर अर्पण बुद्धीने करायचं. हे स्नान केलं तर ईश्वर अर्पण पूजन केलं तर म्हणून सगळ्या नित्यनैवेद्य कृष्णार्पण नमस्तु. भगवंताला हे समर्पित आहे म्हणजे जरी काही मुलांना झालं असेल तर कृष्णार्पण करायचं. मग आपल्याकडे त्याचा काही संबंध पोहोचत नाही. पण मग त्या कर्माचा मी करता आहे आणि मला हे एवढं छोटंसं फल मिळालं पाहिजे अशी जर अपेक्षा असेल ते सकाम होऊन जातं. ते कर्म सुद्धा काय होतं सकाम होऊन जातं. आणि सकाम कर्म जर झालं तर मग त्याला काही त्याग होत नाही असे असो तात्पर्य सांगायचं तुमचं काय सांगायचं लक्षात आलं ते. मग हे सगळं करत असताना कर्माचा त्याग करत असं काम्य कर्माचा त्याग करण्याला संन्यास म्हणतात. आणि दुसरी गोष्ट सर्व कर्म त्याग न करता फलाचा त्याग करणं त्याला त्याग असं म्हणतात. अशा श्लोकातला भगवंताने 2 शब्दाचा या ठिकाणी लोकांचं काय मत आहे हे गोष्ट या ठिकाणी भगवंतांनी प्रतिपादन केले आहे. सकाम कर्म जर ईश्वरार्पण बुद्धीने केलं हो तर मग ते सकाम ठरत नाही. नाही ठरत. पण सकाम कर्माचा प्रभाव असा आहे ते करत असताना मग जर तुम्ही सकाम तुम्हाला ईश्वरार्पण बुद्धीने जर करायचंय तर तुम्ही कोण झाले मुमुक्षु झाले. जर मुमुक्षु जर तुम्ही झाला तर सकाम कर्म करण्यात तुम्ही त्यात वेळ घातली त्यापेक्षा निष्काम कर्म करा नित्यनैमित्तिक कर्म करा. ज्ञानेश्वर महाराज दिले त्याच्यावरती. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तुम्ही किती जर टाकायचं जर ठरलं तर ते काय तुम्हाला टाकणं इतकं सोपं नाही राहतं ते. याच्यावरती ह्या श्लोकावरती ज्ञानेश्वर महाराज म्हणतात या ठिकाणी का कामाचे दळवाडे जे भरावया घडे आश्वमेधाधिक पुढे ते ज्ञान वाती कुप आराम आग्रहारे हन महाग्राम आणि काही नाना संभ्रम व्रतांचे जे आयशे निष्ठा पूर्त सकळ दया कामना एक मूळ जे केले भोगवे फळ बांधून या. तुम्ही ते काम्य कर्म केलं का ते तुम्हाला बांधू भोगायला जे आजची गावा आली ना जन्म तुझ्या सोहळ्या ना म्हणून धनंजयाच्या कधी. आता तो मनुष्य देह म्हटल्याच्या नंतर त्याला जन्म तर नक्कीच आहे त्याला मृत्यू तर नक्कीच आहे. मग जन्म मृत्यू हे त्याला ठरलेलंच असतं. त्याप्रमाणे का झालं की दिले त्यानं पुसले काही केले काळे गोरे पण भुतले फेकून गेले. आता ज्ञानेश्वर माझ्या दृष्टांतर काय जोडे तुम्ही त्या माणसाचं गोरे पण काढू शकत नाही साबणला नाही तर मातीला. तो काळा आहे तो काळाच नाही आणि गोरा आहे तो गोराच नाही. हे काय तुम्ही त्याचं तर त्याला बाजूला करू शकत नाही. तसे केले काम्य कर्म तैसे फळ भोगावया धर्मे पैसे. काम्य कर्म केलं का ते तुमच्या उरोर बसण्याशिवाय राहणार नाही. केले काम्य कर्म तैसे फळ भोगावया धर्मे पैसे न फेडिता जैसे ओसंडी ना असे. तुम्ही जर त्याचं गुण फेडलं नाही एखाद्याचं तर मात्र तो तुमच्या दारात येऊन बसतो तो पैसे दे म्हणतो तो असा प्रकार आहे. का कामना ही न करिता नक कर्मले कामना अवसात घडे पण दुसता तरी वाय कांडेल झुंजता लागे तैसे. असं मी युद्ध नाही करायचं वाय कांड काय म्हणतात गोळ्या असतात वाय कांडताना तेव्हा ते खेळायचे बाजू अंगाला लागणारच ना. तुमची भावना युद्ध खेळायची नाही पण मारलं तर लागून करेल
मग ती आता युद्ध करायची भावना आहे का नाही? समज त्याला मारायची भावना आहे का नाही? पण तोडवर लागणार ना. मग तसं तुम्ही मस्त निष्काम करून निष्काम बुद्धीने करणार, पण ते त्याचा स्वभाव सोडणार नाही ना. ते त्याचा स्वभाव सोडणार नाही, ते तुम्हाला बांधून फळ देते असं आहे. आणि म्हणून त्याप्रमाणे गुळ नेण्याचा तोंडी घातला द्यायची गुळ. आता तुम्ही काय गुळ जर तोंडात घातला, तुम्ही हो म्हणायला नको म्हणा, तुम्हाला गोड लागणार का नाही? तसं ते काम्य कर्म तुम्ही केलं ते केलं का ते तुम्ही हो म्हणायचं नाही म्हणत तुम्हाला ते फळ देणार. आणि फळ दिलं का ते तुमच्या मोक्षाला आडवं आलं. आता तुम्ही काम्य कर्म तुम्हाला भरपूर पुण्य झालं आणि तुम्ही खूप श्रीमंत झाले, तुमची माझी इच्छा आहे, पण तुम्हाला बांधून नाही, तुम्ही बांधून नाही ते भोग म्हणा तुम्हाला आलं का तुमच्या मोक्षाला आडवते. याचा करता जसा गुळ गुळातली गोडी तुम्ही गुळ प्रकार घातला, तुमची इच्छा असो नसो, परंतु त्याची गोडी काय टाकणार नाही. तसं आगी मानवी खोलीची कोणला पण काढतात अतिशय स्वतः तुम्ही ते काय आग मिळले काय राखीन दिला तिथं राख फोडून पडलं फोडून कोळशी या अग्नीला राख मानून जरी तुम्ही दाबला तर तो चालते. आणि तुम्ही गुळ गोडी नाकारली तरी त्याचं सत्य काय नाकारू शकत नाही. ते तुमच्या तोंडात धरतं का तुम्हाला तुम्ही देणार. आणि मग आता ज्ञानेश्वर महाराज म्हणतात काम्य कर्मी हे एक सामर्थ्य अति स्वाभाविक मनोनी नको कौतुक मोक्ष येतं. ते कौतुकाने पण ती गोष्ट करू नये. का करायची तुम्हाला? कारण ते तुम्हाला काही सोडणार नाही. आणि म्हणून काही जर झालं काम्य करणे एक सामर्थ्य अति स्वभाव, त्याच्यात सामर्थ्यच असं आहे ते तुम्हाला बांधू भोग घेणार ते. म्हणून नको कौतुक मोक्ष येतं किंवा पाहता असे जे काम्य कर्मगा असे ते त्याचे जे विषय शिव पुण्या म्हणजे माऊली म्हणतात जसं एखादं उत्तम पक्वान नाही तुम्हाला प्यायला खूप गोड लागते, पण जसं उत्तम पक्वाने त्यात विष घातलेलं असेल तर तुम्ही ते विष म्हणून त्याला पूर्ण टाकून देता. तसं हे प्रकारचं मुक्तला विषयच आहे काम्य कर्म. त्यामुळे त्यांनी ते करूच नाही असं आहे. मग तया त्यागाचे जगे संन्यासो ऐसा भंगी गुरुजे अंतरंगी सर्व दृष्टा. मग असं जर त्याग केलं तर मग माऊली सांगतात त्याला संन्यास असं म्हणतात. मुळात सगळंच कर्म टाकून घेताना संन्यास ऐसे भंगी गुरुजे अंतरंगी सर्व दृष्टा. हे काम्य कर्म सांडणे ते कामने उपळवणे द्रव्य त्याग दौडणे बैठ असे. कसं टाकायचं म्हटलं ते आता एखाद्या माणूस पैसा असतो द्रव्य असतो, मग ते द्रव्य असतं त्याला भीती असते, द्रव्य भीती असते मस्त लपून ठेवलं, तू लपून ठेवलं परवा माहित नाही कोणालाच माहित नाही, तुझ्या मनाला माहित नाही तर द्रव्य ते मनात भीती आहे. मग ते सगळे पैसे गोळा केले आणि फेकून नदी दिली तर आता द्रव्य त्यागच आपल्याला दिसतो, पण त्या द्रव्य त्यागावरती मनातली जी भीती असते ती द्रव्य त्यागावरती काय केली भीती निपटून गेली. तसं काम्य कर्मच टाकून घे म्हणजे त्याच्याबद्दल फळ येईल आणि ते तुला भोगायला मिळेल की आपोआपच निवृत्त होऊन जाईल असं आहे. आणि सोम सूर्य ग्रहणे योनी प्रमिती पावरणे का माता पिता स्मरणे अंकित जे दिवस येते आपल्याला नैमित्तिक कर्म सांगते. अथवा अतिथी धन पाले ऐसे पडगे करायचे ते कर्म धारण नैमित्तिका वार्षे वन वसंत गुणायवन तिहा सुंदर येवन का सोम सांगतो. हे सगळे काय सांगितले हे नैमित्तिक कर्म सांगितले. तैसे नित्य जे का कर्म तेच निमित्ताने आहे नियम ते गुणसावे नाम नैमित्तिक सायं प्रात्र माध्याय नित्य कर्म करायचे जे का कर्मे प्रतिदिन परिदृष्टी जैसे लोचने अधिक होईल. मग ते कसं करायचं डोळ्यात जशी दृष्टी असते ती जशी नित्य ते काय कमी जास्त होत नाही तसे नित्य कर्म नेहमीच करायचं ते काय टाकायचे नाही. वासून येता जैसे चंदनी सौदे असे अधिकाराचे तैसे रूपचे नित्य कर्म जे आहे जरी पार्था बोलिते म्हणी एवं नित्य नैमित्तिक दोन्ही दोन प्रकारचे कर्म तुला सांगितले. काम्य सांगितले टाकून दे
नित्यनैमित्तिक हेच नित्यनैमित्तिक अनुष्ठे आवश्यक म्हणून पाहती एक वांज ते परी भोजनी जैसे होय भोजनी जैसी परी भोजनी जैसी होय तृप्ती नाही भूक नाही तैसे नित्यनैमित्तिक आहे सर्वांगी फळ भोजन करायला बसल्यानंतर तुमची तृप्ती होते आणि भूकही जाते त्याप्रमाणे तृप्तीदा आहे आणि भूकच आहे तसं नित्यनैमित्तिक कर्म जर केलं तर ते सर्वांगी फळ आहे म्हणजे थोडक्यात नित्यनैमित्तिक कर्म करता करता त्या नित्यनैमित्तिक कर्म करायचं आणि नंतर त्याला 4 दिवसांनी फळ मिळायचं असं नाही मग नित्यनैमित्तिक मुळात फलरूपच असतं असं भगवंताचं नामस्मरण नाम घ्यायचं नामाने कोणतं फल मिळतं असं मग फल नाही करत अरे मग नाम ते फलरूपच असतं त्या साधे भावच नसतं कारण भगवंताचं नाम बरोबर मग वेदांत असं भाव आहे ना नामाची गोष्ट नामामध्ये नाम केशव केवळ जानती प्रेम हरिभक्त भगवंताचं नाम हे भगवत रूपच असतं ते तसं फलरूप असतं तसं नित्यनैमित्तिक कर्म हे अंगभूतच फलरूप असतात असं आहे सर्वांगी फळ कीड आगिठा पडे तरी म्हणून कुठे वामी चढे या कर्म त्या सांगडे फळ जाणे जे प्रत्यवाय तो गळे अधिकार होतो गळे तात्पर्य संन्यास म्हणजे काय आणि त्याग म्हणजे काय हे 2 शब्द तुमच्या लक्षात आली तिसरा श्लोक श्रद्धा म्हणजे भक्ती हे फलस्वरूप त्याग असेल कसं असावं चांगलं याचं त्यागाचं काय येत नाही ना नाही मग त्याच्याकडे तुम्हाला ते सांगितलं ते काय सांगितलं नाही आता आपण हे जरी ते सांगितलं शब्द आता आपण हे जरी करतो ना एक तर शक्यतो आपल्या वारकऱ्यामध्ये हा प्रश्नच आहे आपली परंपराच अशी आहे आपण वारी करतो मग ते आज नवस करून तू काय वारी नाही आपल्या लक्षात पण येतो आपण वारी करतो आपण रोज पूजा करतो आपण नामस्मरण करतो आपण ज्ञानेश्वरी वाचतो का वाचतो एवढं पण आपलं लक्षात त्याच्या फलाची गोष्ट फार दोन असते आपल्याला घडत असताना मुळात निष्काम बुद्धीने करतो त्याच्या पलीकडे घडतंय आपण ते करून हे ईश्वर अर्पण करणे म्हणजे इथं सुद्धा त्याच्यात काहीतरी हे ईश्वर अर्पण करावं ही पण बुद्धी आपल्यात नसते इतकं सहज होते आपल्याला कारण का ते जन्मजन्मी करीत आहे फायद्यापासून करीत आहे त्यामुळे आपल्याकडून जे नित्यनैमित्तिक आणि वारकऱ्यांचं वैशिष्ट्य काय आपल्या संप्रदायामध्ये जे भजन पूजन कीर्तन हे सर्वांग फल आहे आणि ते आपाप निष्ठा त्याच्यात सकामता येणं शक्यच नाही वारकऱ्याच्या आणि जी माणसं हे सकामतेने करतात त्यांना ते फल मिळतं विष्णू सहस्रनामाच्या शेवटी फलश्रुती सांगितलेले आहे का नाही त्याच्यामुळे तुम्हाला ते पाहिजे तर मिळतं यांनी पण वारकऱ्यात तसं नाही तर ते असं आहे बरं हा बघ पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मौली ज्ञानेश्वर महाराज